हे चॅनल यांचं याचं युट्यूबला. इकडे बघ प्रज्ञा थोडं. प्रज्ञा इकडे बघ थोडं. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. तर आज मी घेऊन आलेली आहे महालक्ष्म्यांचा व्हिडिओ. माझ्या सासरी गावाकडे असतात उभ्या लक्ष्म्या, तर याचीच तयारी चालू होती. माझ्या माहेरी उभ्या लक्ष्म्या नसतात, राशी पूजा असते, कलश पूजा म्हणतात काही ठिकाणी. तर त्यामुळे ही पहिलीच वेळ होती माझं सगळं काही बघण्याची, शिकून घ्यायची, करायची. तर हे ताई मला देत होते हे सुंदर मुखवटे एकदम, आणि ते मी राशी मांडून घेतली होती ताटात, आणि त्यामध्ये मी मुखवटे हे सुंदर आपले महालक्ष्म्यांचे आणि हे पिलवंडाचे काढून घेतले. गणपतीची मूर्ती देखील ठेवली छोटी, दिवा वगैरे ठेवून त्याची मी पूजा करून घेत होते. तुमच्याकडे कशा पद्धतीने लक्ष्म्यांचा हा सण केला जातो ते तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये कळवा. तर आम्ही अशा पद्धतीने पूजा करून घेतली होती. आणि मेन म्हणजे आता आम्हाला सेटअप करायचा होता. बाहेरचा हा लोखंडी कॉट आणून आणि त्यावर आमचं सेटअप दरवेळेस हे करतात तसं करणं चालू होतं व्यवस्थितपणे, तुम्ही पाहू शकता. तर ह्या दोन महालक्ष्म्यांच्या साच्यामध्ये धान्य राशी भरायला चालू होते आणि हिलाही ते भरायचं होतं, म्हणून हिची गडबड चालू होती. हे आम्हाला मदत करत होते सेटअप करण्यामध्ये थोडंसं. आणि मग आम्ही याच्यामध्ये धान्याच्या राशी भरत होतो. आत्या आणि मी. छोटे पिलवंडाचे 2 असतात साचे आणि 2 महालक्ष्म्यांचे असतात. त्यामध्ये कोणत्याही धान्याच्या राशी भरून घेतल्या जातात. आणि मग ते भरल्यानंतर मग त्याला साडी नेसवणं आणि मुखवटे त्यावरती मांडणं अशा पद्धतीने असतं. हिने हे इतकं सांडवलं होतं, आणि जेव्हा मी तिला म्हणलं की ते सगळं भरून काढ, तर तेव्हा तिच्या खूपच जीवावर आलं होतं. ते तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे थोडंफार मस्ती करत तिने देखील थोडीशी हेल्प केली, आणि ती त्या हातांसोबत खेळत होती. आता हे नवीन हात आणलेले आहेत आम्ही, कारण आमचे महालक्ष्म्यांचे हात आम्हाला खूप शोधून देखील सापडले नाही. ती लॉंग स्टोरी आहे, मी नंतर नक्की सांगेल एखाद्या वेळेस. आणि मग हे नवीन हात शेवटी आम्ही आणायला लावले, आणि मग नंतर तेच हात आम्ही महालक्ष्म्यांना बसवले. आता हे आमचं सेटअप वगैरे थोडंफार रेडी होत आलेलं आहे. आता जेव्हा ते जुने हात आम्हाला सापडतील तेव्हा त्याचे विसर्जन करावे लागेल आम्हाला बहुतेक. तर ते अशा प्रकारे माझं व्हिडिओ देखील करणं चालू होतं आणि सेटअप देखील आमचं होतं चालू होतं आता बऱ्यापैकी, तुम्ही पाहू शकता. आणि ही अशी मस्ती करत होती किट्टू. अरे किट्टू पडल ते. बाळ नाही येते. होय. अशी तिची मस्ती चालू होती आणि आमची पण कामे चालू होती. मग नंतर आता हे व्यवस्थितपणे एकदा सेटअप रेडी झालं. आता आम्हाला ते साच्यात जे भरलेले होते महालक्ष्म्यांचे ते वर ठेवायचं होतं. अशा पद्धतीने आम्ही राशी भरलेले ते साचे वरती उचलून ठेवले महालक्ष्म्यांचे. आणि मग आता मेन काम होतं त्यांना हात बसवणं, जे की नवीन आणलेत, आणि नवीन हात आणल्यामुळे ते खूप अवघड जाणार सुरुवातीला ते त्यांना लावताना. तर मग ते आत्या ते व्यवस्थितपणे करून देत होत्या आम्हाला. आणि मग त्याच्यानंतर त्यांना साड्या वगैरे घालून मग मुखवटे घालायचे असतात. तर मी बघत होते, निरीक्षण करत होते कसं करत आहेत ते, कारण ही पहिलीच वेळ होती, मला काहीच कल्पना नव्हती कसं करतात वगैरे. मग हे मोठ्या लक्ष्म्यांना साडी घालताना वगैरे मी निरीक्षण करून घेत होते, बघत होते थोडंफार. आणि मग अशा पद्धतीने एक साडी घालून झालेली आहे, नेसून झालेली आहे आत्यांनी, आणि दुसऱ्या महालक्ष्मीला त्या साडी नेसवत होत्या. तुम्ही पाहू शकता. हे साड्या नेसवणं म्हणजे खूप अवघड काम असतं, आणि मला तर ते कधी जमेल सांगता येत नाही. मग मी निरीक्षण करून पाहत होते फक्त. आणि हे इथे बसले होते, आणि मग हे सगळं चालू होतं. आणि मग म्हणलं चला तोपर्यंत मी रांगोळी तरी काढून घेते.
बाकीच्या गोष्टी होईपर्यंत. हे सडा टाकूनच मी मध्ये गेलते, पण ते सेटअप करायला इतका वेळ लागला की सगळं ते ड्राय होऊन गेलं. मग मी रांगोळी काढायला घेतली. मस्तपैकी रांगोळी काढायचं ठरवलं होतं, पण पावसाचं वातावरण होतं म्हणून थोडीशी छोटीच रांगोळी काढली आणि आटोपतं घेतलं. आणि कारण पाऊस आल्यास मग ते बाहेर ते रांगोळी मोडूनच जाणार होती त्यामुळे. तर अशा पद्धतीने रांगोळी यासाठी की आता मग इथून छापे काढायचे महालक्ष्म्यांचे, पावलांचे छापे लक्ष्म्यांच्या त्या तिथपर्यंत काढायचे होते इथून, आणि मेन गेटपासनं देखील काढायचे होते. अशा पद्धतीने आवरलं मी आणि मग त्याचे महालक्ष्म्यांचे पावलं काढायला चालू होतं. पाहू शकता तुम्ही. तर मग रांगोळी कंप्लीट झाल्यानंतर महालक्ष्म्यांना इथे पूजन केलं त्यांचं, आणि मग इथून पाया पडून त्यांना आतमध्ये नेण्यात आलं बसवण्यासाठी. मी पूजा केली आणि ताईंनी त्या आतमध्ये नेल्या मध्ये बसवण्यासाठी अशा पद्धतीने. आणि मग इथे आता साड्या वगैरे घालून झालेलं होतं ऑलरेडी नेसून. तर मग आता त्या महालक्ष्म्यांचे मुखवटे बसवायचे होते. एकमेकींना मी कुंकू लावलं. सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं कुंकू हळद, त्यासाठी पहिल्यांदा लावून मग आता ते मुखवटे बसवण्यात आले. तर आम्ही ते मुखवटे महालक्ष्म्यांना बसवले अशा पद्धतीने. आणि हे मुखवटे जे आहे ते बसवणं खूप अवघड असतं हे मला कळलं जेव्हा बसवत होतो तेव्हा, पण थोडंफार ट्राय करून आम्ही बसवलं. हे मोठ्या चौभाई आहेत आमच्या, त्यांनी देखील थोडीशी मदत केली. आणि मग अशा पद्धतीने आम्ही त्यांना दागिने घातले महालक्ष्म्यांना, आणि दोन्ही महालक्ष्म्यांना व्यवस्थितपणे नटवून दागिने घालून रेडी केलेलं आहे. एकदम सुंदर अशा महालक्ष्म्या दिसत आहेत. खरंच खूप छान वाटत आहे मला. हा सगळा नवीन आणि फर्स्टच एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. तर अशा पद्धतीने. आणि संध्याकाळची वेळ असते, संध्याकाळी मंगळवारी आलेल्या महालक्ष्म्या, तर त्यांना चहा देण्याची पद्धत असते. मी चहा बनवला आणि महालक्ष्म्यांना, त्या 2 पिलवंडांना आणि गणपतीच्या मूर्तीला देखील ठेवायचा असतो चहा. अशा पद्धतीने मी चहा केला आणि महालक्ष्म्यांसमोर ठेवला. हे खेळणी देखील सर्व मांडून झाली होती. बाकी हे सगळं, आणि जे तुम्ही बघता इकडे ऑरेंज कलरचा गणपती गेला, हे पहा इकडे दिसेल, हा वाला, तर तो हाताने बनवलेला आहे. आणि हे देखील बाकीच्या ज्या छोट्या छोट्या शोच्या गोष्टी आहेत ते देखील. अशा पद्धतीने मी चहा ठेवला आणि नंतर मग बाकीची तयारी करायला सुरुवात केली. आणि खूप छान वाटत होतं. खेळणी वगैरे व्यवस्थित बसून झालेली होती. आता बाकी होतं ते काही गोष्टी, म्हणजे आता समया ठेवलेल्या होत्या, समयामध्ये तेल आणि वाती लावायचं बाकी होतं, ते देखील आता मी कंप्लीट करत आहे. मग ते झाल्यानंतर मग संध्याकाळची आरती करायची. अशा पद्धतीने बसवतात महालक्ष्म्या. पहिल्यांदा हे सगळं बसून आणि फळं वगैरे ठेवतात इथे समोर, आणि आपण काही फराळाला जे बनवलेले पदार्थ असतात ते देखील ठेवतात. तर मी ते अशा पद्धतीने व्यवस्थित पॅकिंग केले होते. शंकरपाळे, करंजा, शेव आणि 2 प्रकारचे लाडू, हे सगळे पदार्थ आम्ही बनवले होते सर्वांनी मिळून, आणि ते मी व्यवस्थित पॅक करून ते ठेवलेले होते आणि बाकीचं देखील व्यवस्थित ठेवून दिलं. आणि अशा पद्धतीने फायनली गौरी महालक्ष्म्या आलेल्या आहेत. खूप प्रसन्न वाटत होतं. आणि मग हे सगळं करून आम्ही रेडी होऊन बाहेर निघालो. जाताना आम्हाला हे दिसलेंचा देखील व्हिडिओ घेतला. आम्ही मस्तपैकी साडी वगैरे घालून रेडी होऊन चॅनल यायचं युट्यूबला
शुम्या छान आहेत. बसतात ना सगळ्याकडे. आमच्या खोट्या सगळीकडे आहेत. हा निघायला छान निघतात. हा लावा एकदा. मला इतकं छान वाटलं ना की त्यांनी माझं चॅनल बघितलेलं आहे आणि त्यांना माझं चॅनल आवडलं आणि ते सांगत होते त्यांच्या घरच्यांना की हिचं चॅनल आहे आणि खूप मस्त बनवते वगैरे. हे आमच्या ननंदबाई आहेत आणि यांना मी फर्स्ट टाइमच भेटतीये. तर मग तिथे भेट वगैरे झाली. खूप छान वाटलं खरंच मला असं की हा बाबा ओळखते कुणीतरी. आणि मग तिथून आम्ही दुसऱ्या पाहुण्यांच्याकडे गेलो बघण्यासाठी लक्ष्मी आणि तिथून मग पुढे आम्ही निघालो. घरी आलोत आणि घरी आल्यानंतर मग मी रांगोळी काढली. बाहेरची रांगोळी कंप्लीट झाली होती पण महालक्ष्म्यांसमोरची राहिली होती तर ती काढायला घेतली. आणि मग हे सगळं करून नंतर मग नैवेद्याची तयारी जेवणाची तयारी लक्ष्म्यांच्या करायची होती. अशा पद्धतीने खूप वेळ रांगोळी मी काढत होते आणि व्हिडिओ देखील. मला कंटाळा आला पण यांना माझे व्हिडिओ करून कंटाळा नाही आला. मग नंतर शेवटी आता म्हणलं चला पटकन आवर्त घेऊया कारण महालक्ष्म्यांना जेवण वगैरे करायचं आहे पुरणपोळी वगैरे. त्यामुळे मग अशा पद्धतीने पटकन रांगोळी आटपून घेतली. आणि मग हा दुसरा दिवस होता म्हणजे काल महालक्ष्मी आलेल्या ती संध्याकाळची आरती आणि हा दुसरा दिवस. अशा पद्धतीने मग आम्ही समया वगैरे लावून घेतल्या कारण आरती देखील करायची होती. आता सगळी नैवेद्याची वगैरे तयारी झालीच होती. संध्याकाळची वेळ संध्याकाळची आरती करायची होती. तर अशा पद्धतीने आम्ही समया वगैरे लावून घेतल्या. संपूर्ण घरात एकदम प्रसन्न आणि छान वाटत होतं. आणि आम्ही दोघे म्हणजे कपल असतं आरतीसाठी तर आम्ही दोघे आरती करणार होतो मी आणि हे. तर मग अशा पद्धतीने सगळी पहिल्यांदा तयारी करून घेतली आणि मग आम्ही आरतीसाठी उभं राहिलो सह फॅमिली. तर पहिल्यांदा हे देखील पूजा करायची राहिली होती म्हणजे ही पूजा करून वस्त्रमाळा वगैरे आणि दुर्वा हे सगळं वाहतात महालक्ष्म्यांना आणि मग त्यानंतर आरती करायची असते. अशा पद्धतीने चालू होतं सगळं करणं. पाहू शकता तुम्ही. खरंच खूप छान एक्सपिरियन्स आणि खूप छान वाटलं. आता मला आयडिया आली की आता मी नेक्स्ट टाइम करू शकेल महालक्ष्म्यांचा सण आणि व्यवस्थितपणे एकदम काय करायचं कसं कशा पद्धतीने सगळी आयडिया आली मला. कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा झालाय आणि तुमच्याकडे कशा महालक्ष्म्या असतात. अशा पद्धतीने आरती केली आणि महालक्ष्म्यांना नैवेद्य दिला आणि यांना सांगितलं होतं की आत्यांनी की ते घास मोडायचा पुरणपोळीचा आणि महालक्ष्म्यांना जेवा म्हणून सांगायचं आणि गणपतीला पिलवंडांना असं. तर मग ते करत होते आणि मग अशा पद्धतीने आरती संपन्न झाली आणि महालक्ष्म्यांना देखील जेवायला दिले. तशा पद्धतीने महालक्ष्म्याचा सण झाला आणि खूप छान वाटलं. मग सगळं व्यवस्थित संपन्न झालं आणि आम्ही अशा पद्धतीने मी जाऊबाई किट्टू फोटो सेशन केलं आणि रांगोळीचं देखील फोटोज काढले. मग आम्ही लक्ष्म्या वगैरे बघायला गेलो आसपास. या सगळ्या माझ्या जाऊबाई आहेत आणि मी सगळ्यात छोटी आहे. तर हा माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू.